त्यामुळे सरांनी जे आता सांगितलं की आम्ही 25-20% 30% स्पीड वाढवला, ॲव्हरेज स्पीड वाढवला. तो स्पीड वाढवल्यामुळे त्या रस्त्याची कॅपॅसिटी वाढते तेवढं ट्रॅफिक घेण्याची. म्हणजे आज समजा आज पुण्यामधले जेवढे रस्ते आहेत सरांच्या प्रेझेंटेशनमध्ये पण आहे की आज पुण्याच्या रस्त्यावर ऑलमोस्ट 1.5 ते दुप्पट ट्रॅफिक आहे. आणि गमतीचा भाग म्हणजे 15% रोडवर 85% ट्रॅफिक आहे आणि 85% रोडवर 15% ट्रॅफिक. म्हणजे आपण जे मेन स्पाईन रोड आहे त्याला आर्टिरियल रोड म्हणतात त्याच्यावर आपण प्रचंड ताण देतो. तुमच्या लक्षात येईल की त्याचे जे पॅरलल रोड असतात आतमध्ये त्या रोडवर एवढं ट्रॅफिक नसतं, राईट. तर त्याच्यामध्ये काही मिसिंग लिंकचे पण प्रोग्राम्स आहेत जे पावसाळी साहेबांनी आता ॲक्टिव्हली हाती घेतलेले आहेत. मिशन 15 15 रोड जे आहेत आधी सुरुवातीला ऑब्व्हियसली देर आर 32 मिसिंग लिंक्स, 42 मिसिंग लिंक्स. त्यातले 15 आहेत आपण त्यांनी हातामध्ये घेतलेले आहेत. त्या मिसिंग लिंकचे रोड चालू झाल्यानंतर ऑलमोस्ट आपल्याला 69 किलोमीटर्स रोडची ॲड होणार, 61 किलोमीटरची ॲड होणार आहे. त्याच्यामुळे आपलं ट्रॅफिक अजूनही इट्स लाईक अ बायपास सर्जरी. तुम्हाला ॲडिशनल रोड्स मिळतील त्यामुळे मेन रोडवरचं ट्रॅफिक तुमचं डिस्ट्रीब्यूट होईल. आमचा आता प्रयत्न असा आहे की पुण्याची जी काही प्लॅनिंग झालेलं आहे ते ऑर्गॅनिक झालं. असं डेफिनाईट प्लॅनिंग करून सिटी बसलेली नाही आहे आपली चंदीगड किंवा बाकी सिटीजसारखी. त्यामुळे इथं जे आपल्याला लिगसीमध्ये आलेले आहेत रस्ते आहेत 3 रस्ते आहेत, 4 रस्ते एकत्र येतात, 5 रस्ते एकत्र येतात. आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्या जंक्शनवरनं जेवढं शक्य आहे तेवढे सिग्नल ओमिट करायचे, राईट टर्न ओमिट करायचे आणि लेफ्ट टर्न यूटर्नच्या सिम्पल माध्यमामधनं तिथले सिग्नल काढायचे. जसं युनिव्हर्सिटी रोडचे सिग्नल सरांनी मग सरांनी इनिशिएटिव्ह काढले तसं आता पातिमा नगरचं आम्ही केलं आहे. राईट टर्नच काढून टाकले. त्याच्यामुळे ट्रॅफिकच्या ॲव्हरेज ट्रॅफिकच्या स्पीडमध्ये वाढते. तर मेजर ऑफ द सिग्नल्स आम्ही शहरामध्ये सिग्नल कमी करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ॲव्हरेज ट्रॅफिकचा ॲव्हरेज स्पीड वाढेल आणि रोडची जी कॅपॅसिटी आता ओव्हरफ्लो झालेली ती थोडीशी आठवते. आता शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म आता आम्ही खूप अति शॉर्ट टर्म प्रोग्राम चालू आहे आमचा. मिड टर्म आणि लॉंग टर्म प्रोग्राम पण पावसाळी साहेबांनी आणि टीमनी आखलेले आहेत. आम्ही आमच्याकडनं थोडीशी त्यांना कारकिर्दीची मदत करतो. एवढं आमची टेक्नॉलॉजी जेवढी आम्ही बाहेर शिकून आलेलो आहे तेवढी त्यांना आम्ही मदत करतो.